श्री विठ्ठल.
हरी एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती आम्हे रखुमाईचा पती, तेणे झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. परद्रव्य परनारी झाले विषाची परी, तेणे झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तेणे झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. विठ्ठल कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाचे सद्गुरु दास तुका, बाबाचे सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जघन निहित पाणिम मंडलम मंडलम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभुज तेजस्प्रदिक् प्रदीक्षं. विधेन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जयांची केली स्मरण, होई सकळ विद्येंचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे महान साधू विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आपल्या परमार्थिक जीवनातील सिद्धावस्थेचं वर्णन करणारा आणि ती सिद्धावस्था प्राप्त करून घेण्यासाठी काय साधना केली त्या साधनेचं सुद्धा चिंतन सांगणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपली सिद्धावस्था सांगतात. कोणती सिद्धावस्था सांगतात?
महाराज म्हणतात आता माझ्या जीवनातलं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. भवाविषयीचा भ्रम होता त्या भ्रमाचं सुद्धा निरसन झालेलं आहे. तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, ही सिद्धावस्था आहे. निवारिला भवभ्रम ही सिद्धावस्था आहे. आणि ही सिद्धावस्था प्राप्त करून घेण्याकरता साधना काय केली तर महाराज म्हणतात एकच साधना केली, तो एक रुक्मिणीचा नवरा कायम चित्तात धरला. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, ही साधना केली. सिद्धावस्था काय प्राप्त झाली, तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. एवढं सांगितल्यानंतर लोकांनी विचारलं, बाबा तुकोबाराया एवढी सिद्धावस्थेपर्यंत तुम्ही गेलात, फार अवघड काम केलं. तुकोबाराया म्हणते तसं काय अवघड नाही, देव मिळवण्याकरता जास्त काही लागत नाही, छोटासा व्यवहार केला. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, काही जास्त लागत नाही, छोटासा एक व्यवहार केला आणि त्या व्यवहाराच्या मुळे देव मिळाला म्हणते. आता एक लक्षात ठेवा, तुकोबारायाने किंवा संतांनी केलेला छोटासा व्यवहार हा आपल्या जीवनातला फार मोठा व्यवहार आहे, लक्षात ठेवा. मग लोकांनी विचारलं, तुकोबाराया व्यवहार तरी काय केला तो सांगा. म्हटलं 2 नियम जीवनामध्ये कटाक्षानं पाळली. माझं मन, माझं चित्त, माझं शरीर कलंकित होऊ दिलं नाही, आणि ते 2 नियम जीवनामध्ये पाळले. म्हणजे त्या नियमातून तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता प्रगट केली. परद्रव्य परनारी झाली विषयाची परी. अखंड जीवनामध्ये साधना करत असताना दुसऱ्याचं द्रव्य विषाप्रमाण वाटलं आणि परस्त्री विषाप्रमाण वाटली. कधीही चुकून स्वप्नात सुद्धा मन विटाळू दिलं नाही. या 2 गोष्टी कटाक्षानं जीवनामध्ये पाळल्या. हा एक छोटासा व्यवहार केला आणि भगवंताची सतत नामचिंतनाची साधना केली. तो एक रुक्मिणीचा नवरा हृदयात धरला आणि त्यामुळं येतेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. या संपूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेली सिद्धावस्था, त्यासाठी केली जाणारी साधना आणि तुकोबारायाच्या दैनंदिन जीवनातला संपूर्ण साधक दशेतला जो काय महाराज एक आहे नियम ज्यांनी त्यांनी जे पाळलेले आहेत, एक छोटासा व्यवहार त्यांनी जीवनामध्ये केला, त्या व्यवहाराचा वहापोह या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेला आहे. आणि त्या अभंगाचा थोडक्यात असणारा भावार्थ माझ्या संक्षिप्त भाषेत तुमच्या समोर विशद करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या या काडवली गावामधील झगडेवाडीमधील भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माने रुक्मिणी आईसाहेबांचे अत्यंत सुंदर दिव्य असं हे मंदिर आणि भगवान पंढरीनाथांच्या या पवित्र अशा मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे माघ वारीच्या निमित्तानं, माघ एकादशीच्या निमित्तानं चालू असणारा आपला हा 3.5 दिवसाचा सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आरती, जागर, अन्नदान आदी सगळे विधी सुरू आहेत. ठीक आहे. आणि या नामसप्ताहाचा आजचा हा 2रा दिवस आहे आणि 2ऱ्या दिवसाचं हे कीर्तन रूपी तुलसी दल भगवान प्रभू पांडुरंग परमात्म्यांच्या चरणकमलावर हे तुलसी दल समर्पित करण्याची संधी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या कृपाशीर्वादानं प्राप्त झालेली आहे. ज्याप्रमाणे माऊली माझ्या बुद्धीला स्फूर्ती देतील, प्रेरणा देतील, त्या पद्धतीने या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनाला सहकार्य करण्याकरता, मदत करण्यासाठी माझे उत्तम तऱ्हेचे चांगले मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आहेत त्यांचं 7 ते 9 हे कीर्तन हुरकून अतिशय घाई गडबडीनं ही मंडळी एक आहेत. अगदी योग्य वेळेमध्ये
या ठिकाणी पोचलेली आहेत. उत्तम तऱ्हेचे मृदंगाचार्य आहेत, उत्तम तऱ्हेचे माझी गायक मंडळी आहेत, उत्तम तऱ्हेचे टाळकरी मंडळी आहेत आणि तुम्ही सर्व अधिकार संपन्न परमार्थ प्रेमी मंडळी कीर्तन श्रवणासाठी श्रोत्यांच्या भूमिकेमध्ये स्थानापन्न झालेले आहात. आणि म्हणून प्रथमतः तुम्हा सर्व श्रोतारूपी देवाच्या चरणकमळी नतमस्तक होतो, प्रणिपात दंडवत करतो. मला मदत करणारे मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी वृंद या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या बुद्धीला जशी प्रेरणा देतील त्याप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा अत्यंत श्रेष्ठ असा दिवस आहे. या दिवसाचं एक वेगळेपण आणि महत्व सांगायचं झालं तर आजचा दिवस हा माघ शुद्ध दशमीचा आहे. खऱ्या अर्थानं हा कालखंड माघी वारीचा आहे. दादा ऐकलं का? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्यानं 2 वारी आहेत, आषाढी आणि कार्तिकी. या 2 मुख्य वारी आहेत आणि या 2 वाऱ्यांच्या मध्ये एक वारींमध्ये भगवंत तुमची आमची वाट बघतो. नवे नवे आषाढीनी कार्तिकी बाबा कधी चुकवू नका असं देव आपल्याला आग्रहानं सांगतो. आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत तसे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचे नि परा दिसत असे. ऐकलं का बाबानो? सुखानं संसार करा, बायका मुलांचा सांभाळ करा, पण वर्षातनं माझी 2दा आठवण करा. सुखे करावा संसार परी न सांडावे दोन्ही वार. 2 वाराला म्हणजे आषाढी कार्तिकीला माझी आठवण बाबा करा. एक आहे. आणि म्हणून आषाढी आणि कार्तिकी ही वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा 2 वारे आहेत. आषाढी कार्तिकी हेच आम्हा सुगी शोभा पांडुरंगी घनवटे असा आषाढी कार्तिकीचा सोहळा. 2 वाऱ्या मुख्य आहेत. पण काय होतं, आषाढीला आपल्या कोकणस्थ माणसाला काही जायला मिळत नाही. शेतकरी वर्ग बराच सारखा असल्या कारणानं आषाढीला बरोबर भात लावणी आणि कार्तिकीला बरोबर भात कापणी असते आणि त्यामुळं आपल्या लोकांना काही जाता येत नाही. आणि त्यामुळे ही लोकांची थोडीशी गैरसोय, इच्छा असून सुद्धा जाता येत नाही. यासाठी आपल्या संत परंपरेमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ संतांनी 2 उपवार्या तयार केल्या बाबा. आणि त्या 2 उपवार्या त्याच्यामध्ये माघवारी आणि चैत्रवारी असा दोघींचा समावेश होतो. चैत्रवारीला का महत्व आलं तर चैत्रवारी म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतला पहिला महिना आहे आणि वर्षाला प्रारंभ होतो या चैत्र महिन्यानं. आणि उत्तम हा चैत्र मास असल्या कारणानं त्या पहिल्या महिन्यातल्या वर्षाच्या सुरुवातीचा प्रथम महिना असल्या कारणानं त्या महिन्यामध्ये येणारी पहिली एकादशी ही देवाची वारी घडावी म्हणून महाराज एक आहे या ठिकाणी चैत्रवारीला महत्व आलं. आणि दुसरी जी उपवारी आहे तिला माघवारी म्हणतात. ठीक आहे, खरं म्हटलं तर चैत्रवारीचा आणि माघवारीचा संत वाङ्मयामध्ये तसा कुठं उल्लेख नाही, लक्षात ठेवा. या 2 वाऱ्यांना तसं संतांच्या काही शास्त्र प्रमाण नाहीये. पण तरी पण माघवारीला महत्व आलं. का महत्व आलं त्याचं सांगतो. माघवारी ही सद्गुरूची वारी म्हणून पाहिलं जातं या वारीकडं. कारण आजचा दिवस जो माघ शुद्ध दशमी, या माघ शुद्ध दशमीच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने अनुग्रह दिला आणि त्यामुळं तुकोबारायाचा अनुग्रहाचा आजचा दिन असल्या कारणानं या दिवसाला अति महत्व आलं. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. महाराज म्हणतात एक आहे, बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश, तो आजचा दिवस आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा तुकोबारायाच्या अनुग्रहाचा दिवस आहे. आजचा दिवस हा माघवारीतला पर्व काळाचा दिवस आहे. आजचा दिवस हा एकादशी व्रताचा प्रारंभ आहे, दशमी व्रताचा आरंभ हो.
नाथ बाबा सांगतात एक आहे, आजच्यापासून खऱ्या अर्थाने एकादशीला सुरुवात झाली आणि विशेष अजून आजच्या दिवसाचं महत्व आहे की आजच्या पवित्र दिवशी महाराज एक आहे, या महाराष्ट्राचा जाणता राजा की ज्यांना समर्थ रामदासांनी निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू आणि अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा ज्यांचा लौकिक महाराज एक आहे प्रगट केला, तो महाराष्ट्राचा जाणता राजा महाराज एक आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस. आणि त्या जन्मदिवसाची तारीख आजची आहे, तिथी आजची नाही. एक आहे काय, तारीख आजची आहे. आजच्या तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि म्हणून आजचा दिवस शिवजयंतीचा काय आहे, उत्सव आहे. असे अनेक वेगवेगळ्या कारणाने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आणि अशा श्रेष्ठ कालखंडामध्ये आपला हा नामसप्ताह बाबा सुरू आहे. एक आहे आणि या नामसप्ताहाचा दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसाचं हे कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यासाठी नियोजित घेतलेला अभंग जो आहे तो अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि अभंगातून महाराजांनी आपल्या परमार्थिक जीवनातला अनुभव तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे. परमार्थिक जीवनातला अनुभव तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. आपल्या सिद्धावस्थेतला अनुभव, आपल्या साधक दशेतला अनुभव तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेला आहे. तुकाराम महाराज अनुभव सांगतात. अनुभव चिंतन मांडायचं झालं तर तुम्हाला सांगतो एक आहे, अनुभव सगळीच लोक सांगतात पण सगळ्यांच्या अनुभवाला किंमत नाही. अनुभव सगळेच जण सांगतात, प्रत्येक माणूस आपापल्याप्रमाणे आपापला अनुभव सांगत असतो. पण त्याच्यामध्ये काही प्रकार पाडले तर तुम्हाला सांगतो, नंबर 1 चा वर्ग असा आहे की त्याला जीवनामध्ये कुठलाही अनुभव नाही आणि तो आपला अनुभव जगासमोर मांडायचा प्रयत्नही करत नाही. पहिला वर्ग दादा आहे, अनुभव नाही आणि अनुभव सांगत पण नाही. सरळ स्वभावाचा माणूस आहे, त्याला अनुभव नाही आहे आणि अनुभव सांगत पण नाही. आपल्याला जे माहित नाही कशाला बोलायचं उगाच. ज्याचा अख्खा जन्मच शहरात गेला, एक आहे जन्मल्यापासून जो एक आहे 50 वर्ष शहरातच राहिला, गावाकडे कधीच आला नाही. त्या माणसाला जर गावातल्या शेतीविषयी विचारलं, का म्हटलं एक आहे तुम्हाला शेतीतला काय अनुभव आहे का, तो म्हणेल बाबा माझं आयुष्यात गेलं रे शहरात, मी गावाकडे आता मरता मरताना आलोय, मला काय त्यातलं कळतंय, मला अनुभव नाही, मी अनुभव सांगणार नाही. सरळ सरळ मार्गातला माणूस आहे, सरळ स्वभावाचा. अनुभव नाही, अनुभव सांगत पण नाही. नंबर 2, अनुभव नाही पण सांगायला पुढं 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 करतो. ऐकलं का? अनुभव नाही पण अनुभव नसताना सुद्धा महाराज एक आहे, आपल्याला जणू काही सगळं कळतंय त्यातलं आणि आपण त्या गोष्टीतले सगळे पारंगत आहोत असं जगाला भासवतो. महाराज एक आहे, हा दांभिक माणूस आहे. काय आहे? दांभिक. माहित तर काही नाही पण सांगायला पुढं पुढं करतो. एक अशी बरीच माणसं दिसतात आपल्याला, बरीच माणसं. कशातला अनुभव नाही महाराज एक आहे. तुम्ही कधी कधी आता महाराज तुम्ही गायक मंडळी आहात, तुम्ही पकवाज वाजवणारी माणसं आहात, लावणारी माणसं आहात. जर कधी एखाद्याला तुम्ही पकवाज लावाय घेतलात ना तर बघा काय काय माणसं महाराज महाराज हे इथे एक ठोका मारा एक आहे, नाहीतर इथून एक आहे, हे घर खाली गेलंय, हे घर वर गेलंय. अरे तुला त्यातलं काय माहिती आहे का? तू कधी पकवाज वाजवला का? तुला स्वराचं ज्ञान आहे का? ते काळी 2 मध्ये आहे का, काळी 3 मध्ये आहे का, पांढरी 4 मध्ये आहे, ते काय कळतंय का? पण कळत तर नाही काय, पण पुढं 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 करायला म्हणजे ज्ञान नाही पण सांगायला बाकी पुढं पुढं करतो. महाराज एक आहे. मला सांगा, अगदी सोप्या भाषेत मी सांगतोय, माझ्या समोर माझा सगळा माता वर्ग बसलेला आहे. एक आहे माझी सगळी आणि पितृस्थानी असणारी मंडळी आहेत. पण मला एकच अगदी सोपं म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. एक आहे मातृत्वाचा अनुभव कुणी सांगावा? मातृत्वाचा अनुभव आईनं सांगावा. मातृत्वाचा अनुभव कुणी सांगावा? आईनं सांगावा असं सुभाषितकरांचं मत आहे. नाही वंद्या विजाने तो गुरुवी प्रसव वेदनात. मातृत्वाचा अनुभव आईनं सांगावा कारण ती आई जननी आहे, जननी. आणि जननी तिला म्हणतात जिच्याकडून जनन नावाची क्रिया घडलेली आहे तिला जननी म्हणायचं. पण काय झालं बाबा माहितीये का?
नवीनच लग्न झालेली मुलगी, बिचारीचं पहिलं बाळंतपण महाराज एक आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्या नावातच भयानक अर्थ आहे. भगवंताची कृपा झाली तर पदरात बाळ, आणि जर कदाचित दैवाची अवकृपा झाली तर अंत. बाळ अधिक अंत बरोबर बाळंत एक आहेत. भगवंताची कृपा झाली तर पदरात बाळ, आणि जर दैवाची अवकृपा झाली तर अंत महाराज एक आहे. आणि पहिलीच ती मुलगी महाराज एक आहे, कुठल्याही तऱ्हेचा अनुभव नाही, असह्य वेदना व्हायला लागल्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे. आणि त्यावेळेला महाराज काही डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात न्यायची सोय नव्हती. पूर्वी घरीच महाराज एक आहे. बऱ्याच सारख्या अनुभवी बायका एक आहेत, तिथं जमलेल्या होत्या. तिला सर्वतोपरी ते सांगत होत्या एक आहेत. पण तेवढ्यात तिथं एक बाई आली, आणि ती बाई त्या पोरीला दमदाटी करायला, कशाला रडायला पाहिजे, कशाला वरडायला पाहिजे, गप की शांत बस की, एवढं सगळं बोलता बोलता तिथं एक महाराज तुम्हाला सांगतो 70-75 वर्षाची एक म्हातारी होती. त्या म्हातारीनं हळूच विचारलं, बाई इकडे या, तुम्ही या गावातले दिसत नाही. नाही नाही म्हटलं, मी पाहुणी आले. पाहुणी आलात, ठीक आहे. तुम्हाला किती मुलं आहेत? म्हटलं मला एक पण मूल नाही. तुम्हाला एक पण मूल नाही ना, मग तुम्हाला ह्याच्यातलं काय कळतंय? उठणे चालू पड. म्हणजे अनुभव नाही पण अनुभव सांगायला पुढं. असली माणसं महाराज दांभिक आहेत. हा वर्ग अतिशय वाईट. अनुभव नाही पण अनुभव सांगायला पुढं. नंबर 3रा वर्ग सांगतो, अनुभव आहे पण अनुभव सांगित नाहीत. अनुभव आहे पण अनुभव असून सांगत नाहीत महाराज एक आहे. अशी बरीच सारखी गोष्ट लोक आहेत, आपल्या जवळचं ज्ञान लपवून ठेवतात, दुसऱ्याला सांगत नाहीत. दुसऱ्याला सांगायचं नाही. आता तुम्हाला काय सांगू, एक आहे माझ्या जीवनात घडलेला दृष्टांत सांगतो, म्हणजे तुम्हाला झटकन कळेल काय आहे. गेल्या वर्षी भात कापता कापता मला विंचू लागला. आता शेतात विंचू लागला ना दादा. आता आपल्याकडचा विंचू म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना किती चांगला जहाल आहे का मवाला आहे तो जहाल. आणि त्यातल्या त्या जर एखाद्याला चालणारा असला तर मग काही विचारून सोय नाही. आणि मला नेमका विंचू चढतो लक्षात ठेवा. आणि त्यातल्या त्या जरी उतरवणारा भेटला तर बरं आहे, पण काय काय जर चढवणारे विंचू भेटले तर वाटच लागली समजायची. कारण विंचू चढवणारे वेगळे असतात आणि विंचू उतरणारे वेगळे असतात. आहे ना, आलं तुमच्या लक्षात. अरे कशाला घाबरतो, काय होणार नाही, बघ आता विंचू लगेच त्रास कमी होईल. विंचू उतरवणारा बाप रे, अहो काय करायचं, पोराला घाम फुटला, एक आहे अंग गार पडत निघालं. अहो विंचवान किती माणसं मेलेत तुम्हाला काय माहिती आहे काय. ऐकणाराचा विंचू वाढत निघाला, चढवणारा उतरणारा. आणि मला विंचू लागला आणि जरा मला चढतो आणि भर दुपारची वेळ. आणि मग काय सांगताय म्हटलं, बरं जरा शेत लांबच घरापासून, काही लगेच येण्याची सोय नाही. महाराज तुम्हाला सांगतो एक आहेत, मी पायच धरून बसलो, मला चालताच येईना. तेवढ्यात माझ्या शेताच्या जवळ एक बाबा काम करत भात कापत होते. त्याने तिथनं विचारलं बायकोला, काय झालंय का काय. म्हटलं एक आहेत, महाराज काय एवढं जास्त पाय वरती धरून बसलीत. तिने सांगितलं, अहो विंचू चावला ना. विंचू चावला, काय घाबरू नका, थांबता मी आलो. त्या बाबानं काय आणलं कुणास माहिती, कुठल्या तरी झाडाचा पाला आणला, हातावर असा चोळला, माझ्या विंचू लावला होता त्या जागेवर असा धरून ठेवला. आणि धरून ठेवल्यानंतर तुम्हाला सांगतो दादा, बरोबर 5 मिनिटाच्या आत जो माझा पाय इथपर्यंत जड झाला होता तो फक्त त्या बोटाजवळ फुंकून राहिली शिल्लक. आणि पुढच्या 5 मिनिटात मी काम करायला सुरुवात केली. मी मनात विचार केला, काय औषध प्रभावी आहे. 1 तास झाला, जरा पाणी प्यायला बसलो आणि हातातला विळा तिथेच ठेवला. त्यांच्या चोंड्यात गेलो आणि म्हटलं, दादा मगाशी तुम्ही मला विंचू लावले औषध जे लावलं ना, काय तुमचं औषध प्रभावी आहे. अहो लगेच विंचू उतरला म्हणजे काय, औषध देणाराच माणूस तसा आहे. आणि औषध काय साधं सुद्धा नाही. मी म्हटलं खरोखर चांगले औषध, पण एक काम करा, मला ते औषध तेवढं सांगून ठेवा. कारण जर एखाद्याला उद्या परवा किंवा आणखीन जर कधी कोणाला लागला तर ते औषध मी वापरीन. मला औषध सांगा ना काय केलं ते. अजिबात सांगणार नाही.
म्हटलं का सांगणार नाही? म्हटले सांगितलं की त्याचा गुण गेला. आता मी कपाळाला हात लावला. महाराज एक आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे, पण ज्ञान सांगत नाहीत. हा तिसरा वर्ग. आणि चौथा वर्ग तुम्हाला सांगतो, ज्ञान आहे, अनुभव आहे, आणि असलेला अनुभव असलेलं ज्ञान जगाला मुक्त हस्ताने देतात. तो वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे. अनुभव आहे आणि अनुभव सांगतात. स्वतःला आलेला अनुभव जगाला देतात. त्याच्यामध्ये आमचे तुकाराम महाराज आहेत. आणि तुकाराम महाराजांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव तुमच्या आमच्या समोर सांगतात. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव आहे आणि अनुभव सांगतात. ठीक आहे. तुकाराम महाराजांचं अजून प्रमाण आहे, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. मला जो अनुभव आहे ना तो अनुभव मी तुम्हाला सांगतोय. मग तुकाराम महाराज अनुभव सांगतात. बर ठीक आहे, अनुभव सांगतात खरा, पण तो अनुभव कुठला सांगतात? संसारातला सांगतायत का परमार्थातला सांगतायत? ऐकलं का? आणि माणसानं अनुभव संसारातला सांगावा का परमार्थातला सांगावा? त्याची मीमांसा मी जास्त वाढवत नाही, पण एक लक्षात ठेवा, माणसानं संसारातला अनुभव कधी जगाला सांगू नये. अनुभव सांगायचा झाला तर परमार्थातला सांगावा. तुकाराम महाराजांनी संसारातला अनुभव सांगितला नाही. कारण का? त्यांच्या दृष्टीनं संसार निरर्थक आहे. बस संसाराचा अनुभव नाही सांगितला. आणि तुकाराम महाराजांनी लोकांना सांगितलं, संसारातलं मला विचारायला येऊ पण नका, कारण माझी परिस्थिती अशी आहे, संसाराचे नावे घालून या शून्य आणि वाढता पुण्य धर्म केला. माझी परिस्थिती संसाराविषयी मला एक आहे मनस्थिती अशी आहे, संसाराशी आगी लावून आपली हाते माघारी परते न पाहेची. एक आहे, जाळोनी संसार बैसलो अंगणी, अशी माझी अवस्था झालेली आहे. तेव्हा नका मजपाशी वधू प्रपंचाचे विषयी. माझ्या जवळ येणाऱ्या लोकांनी प्रपंचातलं मला काही विचारू नका. मी प्रपंचातलं तुम्हाला सांगणार नाही, कारण प्रपंचातला अनुभव सांगण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. कारण मी देवाला सांगितले, प्रपंच ओसरो चित्त तुझे ठाई मुरू, ऐसे करी का पांडुरंगा. म्हणून तुकाराम महाराज संसारातला अनुभव सांगत नाहीत. मग अनुभव कुठला सांगतात? परमार्थातला अनुभव सांगतात. परमार्थातला एक आहे. आणि तो परमार्थातला अनुभव सांगत असताना महाराजांनी आज कुठला अनुभव सांगितलाय? परमार्थाच्या श्रेष्ठ भूमिकेवरचा महाराज एक आहे, सिद्धावस्थेतला अनुभव सांगितलेला आहे. कारण का माहितीये का? जीवनाच्या काही अवस्था आहेत साधकाच्या, एक एक पायरी आहेत. पहिली पायरी आहे संसारिकाची, एक आहे म्हणून संसारिक वर्ग वेगळा, दुसरा विषयी वर्ग वेगळा किंवा पामर वेगळा, तिसरा साधक किंवा मुमुक्ष वेगळा, चौथा साधक अवस्थेच्या वरचा जो वर्ग आहे त्याला सिद्धावस्थेतला वर्ग म्हणतात. आणि त्या सिद्धावस्थेच्या पुढचा जो वर्ग आहे तो संताचा वर्ग आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी संसारिकाचंही वर्णन केलं, तुकाराम महाराजांनी पामराचंही वर्णन केलंय, तुकोबारायांनी आपल्या जीवनातल्या साधक दशेचंही वर्णन केलंय. तुकाराम महाराजांनी साधक दशेचं मुमुक्षुत्व अवस्थेचं वर्णन केलंय. महाराज एक आहे, मुमुक्ष म्हणजे काय? मोक्षम इच्छिती मुमुक्षत्व. हा ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याला काय म्हणायचं? मुमुक्षु. महाराज म्हणतात एक आहे, ज्याला हे संसार बंधन कधी तुटेल असं वाटतंय. एक आहे, ज्याला भगवंत कधी भेटेल अशी आस्था जी लागलेली आहे
त्या अवस्थेला काय म्हणायचं? साधक अवस्था किंवा मुमुक्ष अवस्था एक आहे. आणि त्या मुमुक्ष अवस्थेचं वर्णन करताना पुसाविषयी हेच वाटे, जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखील. ही साधक दशेतली अवस्था आहे. किंवा अत्यंत सोपं प्रमाण द्यायचं असेल तर महाराज सांगतात एक आहे, कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासे ते कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. हा महाराज म्हणतात ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चित्तळमळ. ही जी अवस्था आहे ना ती महाराज मुमुक्षित्व अवस्थेची आहे. मुमुक्षित्व किंवा साधक दशेतली अवस्था आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी साधकाचं वर्णन केलंय. आणि मग साधक दशेतून जेव्हा साधना सिद्ध होते तेव्हा सिद्धावस्थेवर जीव आरूढ होतो, साधक आरूढ होतो. साधकांचे सिद्ध झाले. हा महाराज म्हणतात एक आहे, पाटी महर्षी यांनी आले आणि साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले येण्याची पंथ आहे. पण साधकाचे सिद्ध झाले मग त्या साधक दशेचं वर्णन करतात, सिद्धावस्थेचं वर्णन करतात. काय सिद्धावस्थेचं वर्णन करतात? एक आहे तुकोबरांनी बरीच सिद्धावस्था सांगितलेली. महाराज एक आहे, क्षराक्षरा वेगळा तुका होण निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादी. ही तुकोबरायची काय आहे? सिद्धावस्था आहे. महाराज एक आहे. आता मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे. तुकाराम महाराजांनी साधक दशा सांगितली, तुकोबाने सिद्धावस्था सांगितली. पण काही काही अभंग असे आहेत की त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी सिद्धावस्था प्राप्त करून घेण्याकरता काय साधना केली त्याचं वर्णन केलेलं आहे. मग उदाहरणार्थ एकच तुम्हाला अभंग सांगतो, आपला नेहमीचा परिचयाचा आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हा जर अभंग घेतला तर या अभंगाचं महाराज शेवटचं चरण आहे ना ते सिद्धावस्था सांगणार आहे. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. ही सिद्धावस्था आहे. पण ही सिद्धावस्था प्राप्त करण्यासाठी तुकोबरा तुम्ही केलं काय हो? महाराज म्हणतात काय केलं माहितीये का? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, कौतुक वाटे झालिया व्यंचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. नाम मंगळाचे तेने गुणे म्हणजे भगवंताचं नाव आयुष्यभर घेतलं, अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास. भगवत नामचिंतनाचा अट्टहास ही साधना आहे. भगवत नामचिंतनाचा अट्टहास ही काय आहे? साधना आहे. आणि त्याची सिद्धावस्था काय आहे? तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, ही सिद्धावस्था आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आजच्या कीर्तनाकरता जो आपण अभंग घेतलेला आहे त्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी सिद्धावस्था सांगितली. काय सिद्धावस्था सांगितली? तेने झाली अवघे काम, निवारीला भवभ्रम. पण त्यासाठी साधना काय केली? साधना एकच केली, तो एक रुक्मिणीचा नवरा कायम चित्तात धरला. अभंगाचं पहिलं चरण.
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, ही तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपली साधना सांगितली. साधना ठीक आहे. आता ही साधना जर पाहिली तर शास्त्रीय भाषेमध्ये तुकोबरायची अनन्य भक्ती आहे. कारण का माहितीये का, भगवंताकडे जाताना भक्तानं अनन्य होऊन गेलं पाहिजे. अनन्य म्हणून भक्तीचं स्वरूप कसं असावं हे सांगताना नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये अन्य आश्रयानाम त्यागो इथे अनन्यता असं वर्णन केले. अनन्य म्हणजे अन्य ठिकाणी न जाताना जो एकाच ठिकाणी श्रद्धा दृढ करतो त्याला काय म्हणायचं, अनन्यता. एक आहे. आणि म्हणून आपल्या भक्तीचं स्वरूप कसं असावं हे सांगत असताना भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितले तुम्हा आम्हाला, अरे बाबानो, माझ्याकडे येताना बाकी सगळ्या देवतांचा त्याग करा आणि फक्त माझ्याकडे या. 18व्या भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातलं चिंतन असं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. अर्जुना, सगळ्या अज्ञानाचा त्याग करून सगळ्या धर्माचा त्याग करून तू फक्त मला एकट्याला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य, त्यज्य म्हणजे त्याग कर, एक आहे, आणि फक्त माझ्या एकट्याचा स्वीकार कर. याला म्हणायची अनन्यता. एक आहे, एकविधता. एक लक्षात ठेवा. अजून तुम्हाला सांगतो, 8व्या अध्यायामध्ये भगवंतानं पुन्हा तेच सांगितलं, अर्जुना मी सोपा आहे, पण कुणाला मी सोपा आहे. तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिना. तस्याहम त्याला मी सोपा आहे. कोणाला सोपा आहे मी, अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिना. अनन्य चेता सततम यो माम स्मरती. अनन्य होऊन जो मला माझं स्मरण करतो त्याला मी सोपा आहे. तस्याहम सुलभ पार्थ. हे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात सांगितलं. आणि भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान पुन्हा सांगतात, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम अहं नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्. जो मज होई अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीच एकू. म्हणजे भगवंताच्या वचनाचा आधार घेतला तर देवाने हे सांगितलंय, माझ्याकडे येताना अनन्य होऊन ये. कारण भक्ती दोन पद्धतीची आहे महाराज. एक अनन्य भक्ती किंवा ज्याला एकविध भक्ती म्हणतात ती आहे, आणि दुसरी भक्ती आहे ना बाबा, ती व्याभिचारी भक्ती आहे. भक्ती दोन पद्धतीची, एक अनन्य भक्ती आणि दुसरी व्याभिचारी भक्ती. व्याभिचारी भक्ती माणसाला कधी फळ देत नाही. व्याभिचारी भक्ती म्हणजे कळलं ना. आता व्याभिचार या पदाचाच अर्थ सांगतो तुम्हाला. व्याभिचार म्हणजे काय. व्याभिचार या पदाचा अर्थ सांगताना तुकोबरायांनी स्पष्ट अगदी प्रमाण दिलं. व्याभिचार त्याला म्हणतात. आदिल्या भ्रतारी काम नवे पुरा म्हणून व्याभिचार टेकली, त्याला व्याभिचार म्हणायचं. माऊलीनं व्याभिचाराची व्याख्या केली. कांताची मानसी रिघोणी स्वैरिणी देशी राहते जारेशी जावया लागी, हे व्याभिचाराची व्याख्या माऊलीने केली. आणि नाथ बाबांना भागवतामध्ये व्याभिचाराची व्याख्या केली. गोडी आवडी परपुरुषी मिथ्या लुडबुडी पतीपाशी परिते पतिव्रता नवे देशी जाण भक्ती तैशी व्याभिचारी. आता तुम्हाला कळलं ना.
ज्याचा एका दगडावर पाय स्थिर नाही त्याला म्हणायचा व्याभिचार भक्त. एक आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, ज्याचा वार बदलला की देव बदलला. ऐकलं का? वार बदलला की देव बदलला. सोमवारचा दिवस आला की भगवान शंकराची आराधना करतो. शंकराच्या देवळात काय जातो, बेलपत्र काय वाहतो, महाराज एक आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सोमवार आला की शंकराची भक्ती. मंगळवार आला की शंकराला सोडचिठी देतो आणि मंगळवारच्या दिवशी गणपतीची उपासना करतो. एक आहे. हा, मंगळवारच्या दिवशी देवीची उपासना करतो. महाराज म्हणतात एक आहे. मंगळवार संपला, आला बुधवार. बुधवारच्या दिवस आला की देवीला सोडचिठी देतो ने विठ्ठल भगवंताची प्रार्थना करतो. योगी 28 विटेवर उभा. बरं, बुधवार संपला, आला गुरुवार. विठोबरायाला सोडून देतो, दत्त गुरूंची भक्ती करतो. गुरुवार संपला, आला शुक्रवार. दत्त गुरुंना सोडतो ने जय संतोषी मा करतो. शुक्रवार संपला, आला शनिवार. शनिवारच्या दिवशी महाराज एक संतोषी मातेला देतो सोडून आणि शरण शरणेजी हनुमंता तुझा आलो रामदूता करतो. आणि एवढं करून सुद्धा महाराज एक काहीच पदरात फल पडलं नाही तर रविवार आला की सगळ्या देवांना सोडतो आणि खंडोबाची भक्ती करतो. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी आणि सावध होऊन भजनी लागा देव करा काही वारी. आयसा अखंड भजन करी. माऊलीनं 13व्या अध्यायात सांगितलं, आयसा अखंड भजन करी उगान राहे क्षणभरी आणि अवघेन गावद्वारी आहेव जैसी. महाराज म्हणतात आयसा जो भक्तू देखसी सैरा धावतू अज्ञानाचा मूर्त अवतारतो. म्हणून अनेक देवांच्या माग धावणारा भक्त हा अज्ञानी भक्त आहे. त्याच्या पदरात काहीच पडत नाही. अनेक देवांच्या माग लागायचं नाही तर एकाच देवाची निश्चिंतपणाने सेवा करायची. महाराजांनी प्रमाण दिलं, आपुला तो एक देव करून घ्यावा. बस आपला एकच देव जीवनामध्ये करून घ्यावा. हजार देवांच्या मागे लागायचं नाही. आणि हजार देवांच्या मागे जो लागतो त्याला म्हणायची व्याभिचारी भक्ती.
आणि एकाच देवाची अनन्यपणाने सेवा करतो त्याला म्हणायचं एकविध भक्ती. आणि म्हणून ती एकविध भक्ती अशी असावी, प्राण गेला तरी हरकत नाही, पण एकदा का त्या भक्तीचं व्रत जीवनामध्ये स्वीकारलं ना तर ते व्रत कधी सोडायचं नाही. मग महाराजांनी सांगितलं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जरी आकाश वर पडो पाहे ब्रह्मांड गोळ भंगा जाये वड वानळ त्रिभुवन खाये परिमी तुझीच आण वाहेगा विठोबा न करी अनिकाचा पांगिला. त्याला म्हणायचं अनन्य भक्त. आता तुम्हाला दृष्टांत देण्यासाठी छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे जरा बरं वाटेल. एक आहे अनन्य भक्त कसा असतो. एक आहे त्या रामायणामध्ये दादा एक कथा आली. रामायणामध्ये राम रावणाचं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धामध्ये श्री रामचंद्र प्रभून रावणाचे मोठमोठे भरवशाचे वीर ठार मारले. इंद्रजित, प्रहस्त, महोदर, अतिकाया सगळे गेले. रावणाला वाटलं आता आपण युद्ध हरणार, करायचं काय, युद्ध तर जिंकलं पाहिजे. मग या युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी काय करावं. रावण विचार करतोय रात्रभर आणि शेवटी त्याच्या डोक्यात युक्ती आली. अरे अजून एक आपला हुकमी एक्का आहे. कोण. कुंभकर्ण. कुंभकर्णाला उठवूया आणि एकदा कुंभकर्ण उठला सगळ्या माकडांना खाऊन टाकेल. आणि मग आज्ञा केली, ए उठवा रे कुंभकर्णाला. आणि मग ते रामायण तुम्ही वाचले त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ऐकायला माहिती आहे. कुंभकर्णाला उठवण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते भावार्थ रामायणामध्ये नाथबाबांनी सांगितले. आणि एवढे प्रयत्न केल्याच्या नंतर कुंभकर्ण एकदाचा उठला. उठल्यानंतर दादा कुंभकर्णाने विचारलं भावाला, भाऊराया का मला जाग केलं. कारण तो एकदा झोपला की 6 महिने झोपूनच राहायचा, 6 महिने एकदा उठायचा. रावणानं सांगितलं, अयोध्येचा राजा राम, त्या रामानं लंकेवर स्वारी केली, 18 पद्म वानर सेने घेऊन आलेला आहे आणि त्यानं आपले मोठमोठे वीर ठार मारलेले आहेत. युद्ध जवळजवळ त्याच्याच बाजूने झुकलेलं आहे. तेव्हा ह्या युद्धामध्ये विजय मिळवून लंकेचं रक्षण करण्याकरता तुला उठवलेलं आहे. कुंभकर्ण जरी राक्षस होता तरी विचारी होता. त्यानं रावणाला विचारलं, पण दादासाहेब रामानं आपला काही अपराध नसताना लंकेवर स्वारी का केली. म्हटले त्याला कारण आहे. कुंभकर्ण म्हटलं काय कारण आहे. रामाची बायको सीता मी पंचवटीतनं चोरून आणली आणि त्यामुळे तिचा मागोवा घेत घेत राम इथपर्यंत आलाय आणि त्यानं स्वारी केली. रामाची बायको सीता चोरून आणली हे ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग आला आणि कुंभकर्णानं भावाची हजेरी घेतली. दादा तुम्हाला लाज वाटत नाही. तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या वीरानं एखाद्याची बायको चोरून आणणं किती लांछनास्पद आहे. निंदनीय काम केलं तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यासारख्या विचारी माणसाला हे कळलं पाहिजे होतं की सीता कोण आहे, राम कोण आहे. तुला कळत नाही. कारण का, अरे प्रभू रामचंद्र हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे आणि सीता ही त्रैलोक्य जननी लक्ष्मी माता आहे. आणि आपल्या राक्षस कुळाचा वध करण्याकरता त्यांनी देवाने अवतार घेतलाय. ही गुप्त गोष्ट आपल्याला नारदाने सांगितलेली होती आणि तुला कशी कळत नाही. नारदानं सांगितली होती ना. रावणानं सांगितलं, तुला उपदेशाचे डोस पाजायला मी इथं उठवले नाही. मी राजा आहे आणि राजानं सांगितलेलं काम करायचं. एक काम कर, युद्धामध्ये जा, सगळ्या माकडांना राम लक्ष्मणांना ठार मार आणि जर एवढं काम करायचं नसेल पुन्हा झोप, बघ काय करायचं ते. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर कुंभकर्णानं सांगितलं, दादासाहेब मी तुमच्या वचनाचा बांधील आहे, मी जातो रणांगणामध्ये. कुंभकर्ण गेला रणांगणामध्ये. आता तुम्हाला सांगू का, तो कुंभकर्ण जो होता ना, शांत बसा शांत बसा. ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल